वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसंच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवरती अधिकाधिक संशोधन करण्याची गरज आहे. उपचार पद्धती त्या दिशेनं आखल्या पाहिजेत असं राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय. नागपूरच्या एम्स म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. एम्स नागपूरच्या स्थापनेपासून सर्वात आधी पदवी घेऊन बाहेर पडलेली ही पहिली तुकडी म्हणून आपली या संस्थेच्या इतिहासामध्ये नोंद केली जाईल असंही राज्यपाल म्हणाले. नागपूर एम्समध्ये हृदय, यकृत तसंच अवयव प्रत्यारोपणाबाबत आणि पूर्व विदर्भात प्रामुख्यानं असणाऱ्या थॅलेसेमिया आणि सिकल सेल या आजारांवरती अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणं आवश्यक आहे असं गडकरी म्हणाले. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनसारख्या शस्त्रक्रियांना देखील राज्य शासनाच्या योजनेतून एम्समध्ये सवलत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. या दीक्षांत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केलं. गेल्या 6 वर्षांमध्ये एम्स नागपूरनं आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि येत्या काळातही ही संस्था वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी विविध विभागातल्या 4 डॉक्टर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं. तसंच 121 MBBS पदवीधारकांना आणि 24 पदव्युत्तर पदवीधारकांना पदव्याही प्रदान करण्यात आल्या.